ध्येय यशाचं रणांगण अभ्यासाचं मी TET पास होणारच हे ध्येय निश्चित केलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी मराठी व्याकरणाचे अतिमहत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुमची तयारी किती झाली आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला बघा, खालीलपैकी समूहवाचक नाम ओळखा. उत्तर आहे ऑप्शन ए सैन्य. हे काय आहे? समूहवाचक नाम आहे. स्पष्टीकरण बघा, ज्या नामातून व्यक्ती, वस्तू किंवा प्राण्याच्या समूहाचा बोध होतो त्याला समूहवाचक नाम असे म्हणतात. शौर्य हे कसं आहे? भाववाचक नाम आहे. शिक्षक आणि पक्षी हे कसे आहेत? सामान्य नाम आहेत. समूहवाचक नामाची अजून काही उदाहरणे पहा जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. मोळी, जशी लाकडांची मोळी असू शकते किंवा लाकडांचा समूह, भाज्यांचा समूह, त्यालाच मोळी हा समूहवाचक शब्द आहे. कुंज, झाकडांचा समूह, झाडांचा समूह. सेना, सैनिकांचा समूह. मंडळी, व्यक्तींचा समूह. झुंड, प्राण्यांचा किंवा लोकांचा समूह. समूह दर्शवणारे शब्द म्हणजेच समूहवाचक नाम असे लक्षात ठेवायचं आहे. घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणे या म्हणीचा अर्थ काय? काय आहे ह्या म्हणीचा अर्थ? उत्तर आहे ऑप्शन बी स्वतःचा फायदा न पाहता दुसऱ्याचे काम करणे. स्वतःचा काहीही फायदा नसताना दुसऱ्याचे काम करणे या अर्थी ही म्हण वापरली जाते. अजून उदाहरणे पहा, म्हणजे अजून काही म्हणी आहेत आणि त्यांचा योग्य अर्थ पहा. दुसऱ्याच्या ताटातले तूप पाहून स्वतःची भाकरी जाळणे. काय आहे याचा योग्य अर्थ? इतरांच्या यशाचा मत्सर करून स्वतःचे नुकसान करून घेणे. उंटावरून शेळ्या हाकणे. प्रत्यक्ष कामात सहभागी न होता दुरूनच आदेश देणे. नाकापेक्षा मोती जड होणे. एखादी वस्तू किंवा गोष्ट तिच्या उपयोगापेक्षा अधिक खर्चिक किंवा जाचक ठरणे. डोंगर पोखरून उंदीर काढणे. खूप मोठा गाजावाजा करून अत्यल्प किंवा क्षुल्लक परिणाम मिळवणे. काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे? तुम्ही उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. पुढचा प्रश्न बघा, जो परिश्रम करतो तोच यशस्वी होतो या वाक्यातील जो हे कोणते सर्वनाम आहे? कोणते आहे बर? उत्तर आहे ऑप्शन ए संबंधी सर्वनाम. दोन वाक्यांचा परस्पर संबंध जोडणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात. कोणकोणती आहेत संबंधी सर्वनामाची उदाहरणे? जो, तो, जी, ते आणि जे, ते ही संबंधी सर्वनामाची उदाहरणे आहेत. जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो. आता याच्यातील संबंध सर्वनाम कोणता आहे? जो आणि तो हे काय आहेत? संबंधी सर्वनाम दर्शवणारे उदाहरणे आहेत. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? समानार्थी शब्द विचारलेला आहे. कोणता आहे? ऑप्शन बी भास्कर. भास्कर हा सूर्याचा समानार्थी शब्द आहे. शशी, निराकार आणि सुधाकार हे काय आहेत? चंद्राचे समानार्थी शब्द आहेत. गोंधळ करून घेऊ नका. सूर्याचा समानार्थी शब्द भास्कर आणि चंद्राचे समानार्थी शब्द शशी, निशाकर, सुधाकर. आता पुढचे पहा समानार्थी शब्द काय आहेत? पृथ्वी, धरा, वसुंधरा, अवनी. समुद्राचे समानार्थी शब्द सागर, सिंधू, रत्नाकर. अग्नी, अनल, पावक. वारा याचा समानार्थी शब्द तुम्हाला येत असतील, ज्या विद्यार्थी मित्रांना याचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. काही विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले या वाक्यातील काही हे कोणते विशेषण आहे? कोणते आहे विशेषण? ऑप्शन बी संख्यावाचक विशेषण. कसं ओळखायचं हे संख्यावाचक विशेषण आहे ते? संख्या किंवा संख्येचा अंदाज दर्शवणाऱ्या विशेषणाला संख्यावाचक विशेषण म्हणतात. आता इथे बघा, काही हे काय आहे? संख्या दर्शवतात. येथे काही हा शब्द निश्चित संख्या न सांगता संख्येचा बोध करतो. अजून काही उदाहरणे पहा. काही विद्यार्थी, अनेक पुस्तके, थोडे पाणी हे काय आहेत? संख्यावाचक विशेषण आहेत. काही, अनेक, सर्व, प्रत्येक ही पण संख्यावाचक विशेषण आहेत.
उदार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उदार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कोणता असेल बर? ऑप्शन बी कृपण. उदार म्हणजे मोठ्या मनाचा, दानशूर, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? कृपण. कृपण म्हणजे कंजूस असा होतो. अजून विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या पहा. अल्पज्ञ बहुज्ञ, उन्नती अवनती, कृतज्ञ कृतघ्न, निर्मळ मलिन, अनुकूल. याचा विरुद्धार्थी शब्द सर्वांनी कमेंट करून सांगायचा आहे. ज्याला येते त्याने सर्वांनी कमेंट करा. ती दररोज पहाटे व्यायाम करते या वाक्यातील काळ ओळखायला सांगितलेला आहे. ती दररोज पहाटे व्यायाम करते. काय आहे याचं उत्तर? साधा भूतकाळ, साधा वर्तमान काळ. ऑप्शन ए. नियमित किंवा सवयीची क्रिया दर्शवणारा काळ म्हणजे साधा वर्तमान काळ. याचा अजून उदाहरणे पहा. मी रोज शाळेत जातो. तो सकाळी फिरायला जातो. रोज, नेहमी, दररोज हे काय आहेत? साध्या वर्तमान काळाची वाक्ये आहेत. जो सत्य बोलतो यासाठी योग्य एकशब्दी शब्द कोणता? एकशब्दी शब्द विचारलेला आहे बघा. जो सत्य बोलतो त्याच्यासाठी एकशब्दी शब्द कोणता आहे? ऑप्शन बी. करेक्ट उत्तर सत्यवादी. जो नेहमी सत्य बोलतो त्याला सत्यवादी म्हणतात. उदाहरणार्थ याचे अजून पहा काय आहेत? उपकार जाणणारा, त्याला एक शब्द कोणता आहे? कृतज्ञ. खूप बोलणारा म्हणजे वाचाळ. परोपकार करणारा, परोपकारी. आणि ज्याला कोणताही शत्रू नाही, याच्यासाठी योग्य एक शब्द कोणता आहे? सर्वांनी कमेंट करा. ज्याला उत्तर येते त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थ्यांकडून निबंध लिहिला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे. कोणता आहे प्रयोग? ऑप्शन बी. बरोबर ऑप्शन बी. कर्मणी प्रयोग. जेव्हा वाक्यात कर्माला प्रधानत्व असते तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. आता येथे निबंध हे काय आहे? कर्म प्रधान आहे. कसं ओळखायचं? क्रियापदाच्या शेवटी गेला, गेली किंवा गेले अशी रूपे आढळतात आणि कर्त्याला कोणता प्रत्यय लागतो? कडून हा प्रत्यय लागतो किंवा शब्द वापरला जातो. तेव्हा ओळखायचं वाक्यात कर्मणी प्रयोग आहे. आपला व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? शुद्ध शब्द विचारलेला आहे. कोणता आहे शुद्ध शब्द? कोणता आहे? ऑप्शन सी. त्वरित. त्वरित हे प्रमाण लेखन आहे. याचाच अर्थ काय? त्वरित म्हणजे तात्काळ, लवकर असा होतो. अजून काही उदाहरणे दिलेली आहेत बघा शुद्ध शब्दाची. हे शुद्ध शब्द आहेत आणि हे अचूक शब्द आहेत. प्रजासत्ताक, क्षमाशील, साहित्यिक, निर्णायक आणि अभ्यागत हे शुद्ध शब्द आहेत. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. वाचून घ्यायचे सर्वांनी. मुलींच्या खेळण्याचा रंग सुंदर आहे या वाक्यातील मुलींच्या कोणती विभक्ती आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. षष्टी. च्या, ची, चे, च्या हे प्रत्यय काय दर्शवतात? संबंध दर्शवतात. त्यामुळे ती षष्टी विभक्ती असते. चा, ची आणि चे हे वाक्यात आलं की ओळखायचं षष्टी विभक्ती आहे. मुलगा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे? स्त्रीलिंगी रूप विचारलेला आहे. लिंग ओळखा म्हणून पण TET मध्ये 2 ते 3 प्रश्न लिंग ओळखा, स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. करेक्ट उत्तर काय आहे? ऑप्शन बी. मुलगी. लिंग बदलताना काय होतंय? शब्दाचं पण रूप बदलत असते. उदाहरणे पहा. विदुर, विधवा, सम्राट, सम्राज्ञी, यजमान, यजमानीन, गुरु, गुरुपत्नी, साधू, साध्वी, तपस्वी. याचा एक स्त्रीलिंगी रूप काय आहे? तपस्विनी, विद्वान, विदुषी, उपासक, उपासिका, सेवक. ह्याचं स्त्रीलिंगी रूप कोणतं आहे? सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी सांगायचं आहे. पटपट कमेंट करा. कानाला खडा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? उत्तर आहे ऑप्शन बी. चूक पुन्हा न करण्याचा निश्चय करणे. स्वतःची चूक मान्य करून ती पुन्हा न करण्याचा ठाम निर्धार करणे म्हणजे कानाला खडा लावणे. याचं उदाहरण पहा.
परीक्षेत अपयश आल्यानंतर त्याने कानाला खडा लावला. म्हणजे आता अपयश आलं आहे, ही चूक मी पुढच्या परीक्षेत होऊ देणार नाही. पुढच्या परीक्षेत मी निश्चितपणे यशस्वी होणार. चूक पुन्हा न करणे म्हणजेच कानाला खडा लावणे हे लक्षात ठेवायचं आहे. खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? कोणतं आहे? ऑप्शन बी करेक्ट उत्तर आहे मैत्री. विद्यार्थ्यांनो, ज्या नामातून एखादा गुण, भाव, अवस्था किंवा धर्म व्यक्त होतो त्यालाच काय म्हणतात? भाववाचक नाम असे म्हणतात. मैत्री ही मित्रांमधील काय दर्शवते? भाव दर्शवते. त्यामुळे ते भाववाचक नाम आहे. शाळा, शिक्षक, मुलगा ही काय आहेत? सामान्य नाम आहेत. अजून उदाहरणे पहा. माणुसकी, शौर्य, सौंदर्य, दयाळूपणा याच्यामध्ये काय आहे? भाव, गुण, अवस्था हे काय शब्द दर्शवतात? भाव, गुण, अवस्था. याच्यावरून ओळखायचं आहे ते भाववाचक नाम आहे. विद्यार्थी मैदानावर खेळत आहेत. या वाक्यातील खेळत आहेत हा कोणता काळ आहे? कोणता काळ आहे बर? उत्तर येत असेल तर कमेंट करायचं आहे सर्वांनी. अपूर्ण वर्तमान काळ. क्रिया चालू असल्याचे दर्शवणारा काळ म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ होय. उदाहरणे बघा. मुले धावत आहेत. शिक्षक शिकवत आहेत. शिकवत आहेत म्हटलेलं आहे, धावत आहेत. म्हणजे हे काय आहेत? अपूर्ण वर्तमान काळाची उदाहरणे आहेत. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी योग्य विरामचिन्हयुक्त वाक्य कोणते? करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी. मित्रांनो, आज आपण निबंध शिकणार आहोत. हे काय आहे? विरामचिन्हयुक्त वाक्य आहे. याचं स्पष्टीकरण बघा. संबोधनानंतर म्हणजेच हाक मारल्यानंतर काय येतो? स्वल्पविराम येतो किंवा स्वल्पविराम वापरतात. आता आपण काय म्हणतो? मित्रांनो. मित्रांनो म्हटल्यानंतर थांबतो आपण, म्हणजेच हाक मारलेली आहे. विरामचिन्ह स्वल्पचिन्ह येणार, स्वल्पविराम येणार. संबोधनानंतर काय येतो? स्वल्पविराम येतो वाक्यामध्ये. अशाही प्रकारचे वाक्य परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपला गृहपाठ पूर्ण केला. या वाक्यातील आपला हे कोणते सर्वनाम आहे? करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी आत्मवाचक सर्वनाम. जे सर्वनाम कर्त्याकडेच निर्देश करते त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. आता या वाक्यात आपला हा शब्द विद्यार्थी याच्याकडे निर्देश करतो. विद्यार्थी याच्याकडे निर्देश करतो. अजून उदाहरणे पहा. मी माझे काम केले. त्याने स्वतःचे पुस्तक आणले. विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प पूर्ण केले. आता इथे काय आहे? स्वतःचा किंवा स्वतः, आपला, आपले हे काय आहेत? आत्मवाचक सर्वनाम आहेत. तो अतिशय मेहनती विद्यार्थी आहे. या वाक्यातील मेहनती हे कोणते विशेषण आहे? कोणते आहे? ऑप्शन बी बरोबर उत्तर आहे गुणवाचक विशेषण. नामाचा गुण, धर्म किंवा वैशिष्ट्य सांगणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात? गुणवाचक विशेषण म्हणतात. आता येथे मेहनती हा शब्द काय करतो? विद्यार्थ्याचा गुण दर्शवतो. मेहनती हा शब्द काय करतो? ह्या विद्यार्थ्याचे गुण दर्शवतो. उदाहरणे बघा अजून. प्रामाणिक, अधिकारी, सुंदर, फूल, हुशार, मुलगा. म्हणजे हे काय? गुण सांगणारे शब्द असतात, त्यालाच गुणवाचक विशेषण म्हणतात. पुस्तक या शब्दाचे अनेक वचन कोणते? अनेक विचारलेला आहे. पुस्तक या शब्दाचे कोणतं आहे अनेक वचन? उत्तर सोपं आहे बघा. पुस्तक, पुस्तके. बरोबर उत्तर ऑप्शन ए. नपुसकलिंगी आकारात शब्दाचे अनेक वचन करताना त्याला कोणता प्रत्यय लागतो? ए हा प्रत्यय लागतो. पुस्तक, पुस्तके शेवटी ए हा प्रत्यय लागतो. अजून उदाहरणे पहा. चूल, चुली, सून, सुना, सासू, सासवा, जाऊ, जावा, दीर, दीर. ह्या शब्दाचं रूप बदलतंय का? नाही. मित्र ह्या शब्दाचं पण रूप बदलत नाही. मित्रे, मित्रे असं होऊ शकेल का? नाही. विद्यार्थी या पण शब्दाचं रूप बदलत नाही, आहे असं राहते. कवी, कवी हेचं पण रूप बदलत नाही. आता पाहुणा या शब्दाचे अनेक वचन करताना तुम्ही कसे कराल याचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्वांनी कमेंट करायचे आहेत. पटपट कमेंट करा.
रामाने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. कोणता आहे प्रयोग? ऑप्शन ए कर्तरी प्रयोग. जेव्हा कर्ता प्रधान असतो आणि क्रिया कर्त्यानुसार बदलते तेव्हा कसला प्रयोग होतो? कर्तरी प्रयोग होतो. आता रामाने ही क्रिया केलेली आहे, पुस्तक वाचलेलं आहे, त्यामुळे तो कर्ता प्रधान आहे. कर्ता क्रिया करतो तेव्हा काय होतो? कर्तरी प्रयोग होतो. हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. उपलब्ध गोष्ट सोडून अनिश्चित गोष्टीमागे लागणे. हातात असलेली निश्चित गोष्ट सोडून अनिश्चित किंवा अवास्तव गोष्टीमागे लागणे असा या म्हणीचा अर्थ आहे किंवा वाक्यप्रकाराचा अर्थ आहे. अजून उदाहरणे बघा. अति तिथे माती या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे बघा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. दुधाने तोंड पोळले की ताक फुंकून पितात. एकदा वाईट अनुभव आल्यावर पुढे जास्त सावधगिरी बाळगणे. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार या वाक्यप्रचाराचा अर्थ काय असेल? मुळातच नसलेली गोष्ट इतरात मिळणे अशक्य असते. चोराच्या उलट्या बोंबा. स्वतः दोषी असूनही दुसऱ्यावर दोष टाकणे. अंथरूण पाहून पाय पसरावे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ तुम्ही कमेंटमध्ये लिहा किंवा कमेंट करून सांगा. वाक्यप्रचार आता हे पाठ न करता तुम्ही याचा अर्थ समजून घ्यायचा आहे तरच ते लक्षात राहत आहे. सर्वांनी कमेंट करायचे आहे. विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन केले या वाक्यातील विद्यार्थ्यांना कोणती विभक्ती आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी चतुर्थी विभक्ती. ज्या नामाला ला ना हे प्रत्यय लागतात ती चतुर्थी विभक्ती असते. विद्यार्थ्यांना याच्यात कोणता प्रत्यय लागलेला आहे? ना हा प्रत्यय लागलेला आहे. मुलांना गोष्ट सांगा, रामाला बोलवा याच्यामध्ये ला ना हे प्रत्यय लागतात म्हणून ही चतुर्थी विभक्तीची उदाहरणे आहेत. डोळ्यात तेल घालून पाहणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? बघा वारंवार वाक्यप्रचारावरती प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे वाक्यप्रचार काळजीपूर्वक त्याचा अर्थ समजून घ्या. बरोबर उत्तर आहे बी. अत्यंत काळजीपूर्वक लक्ष ठेवणे. एखाद्या गोष्टीकडे अतिशय सावधपणे किंवा जागरूकपणे लक्ष देणे. परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक विद्यार्थ्यांवरती डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतात म्हणजे काळजीपूर्वक लक्ष ठेवतात. अजून उदाहरणे पहा. अजून वाक्यप्रचार. कानाला खडा लावणे. पुन्हा ती चूक न करण्याचा निश्चय करणे. पाण्यात पाहणे. पराभूत करणे. नाकी नऊ आणणे. खूप त्रास देणे. जीव भांड्यात पडणे याचा अर्थ काय आहे? चिंता दूर होणे. हात झटकणे. जबाबदारी टाळणे. ही वाक्यप्रचारांचा योग्य अर्थ लक्षात ठेवायचा आहे. सागर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. सिंधू. समानार्थी शब्द विचारलेला आहे. समान अर्थ दर्शवणाऱ्या शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात. आता सागर या शब्दाचे समानार्थी शब्द पहा. समुद्र, सिंधू, जलदी, रत्नाकर. राजा, नृप, भूप, नराधीप, महीप. आता आकाश या शब्दाचे समानार्थी शब्द काय आहेत? नभ, गगन, अंबर. पाऊसचे समानार्थी शब्द वर्षा, वृष्टी, पर्जन्य, मेघवर्षा. पाणीचे समानार्थी शब्द जल, नीर, तोय, सलील. कमळ, पद्म, पंकज, सरोज, अंबुज. आणि चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द सर्वांनी कमेंट करून सांगायचे आहेत. उत्थान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उत्थान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. काय आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. अवनती. उत्थान म्हणजे उन्नती किंवा प्रगती. त्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? अवनती. अवनती म्हणजे पतन किंवा अधोगती असा त्याचा अर्थ होतो. अर्वाचीन, प्राचीन, ऐहिक, परलौकिक. स्थूलचा विरुद्धार्थी शब्द सूक्ष्म, निर्मळ, मलिन, सार्थक, निरर्थक, दुर्जन, सज्जन. आणि सुगंध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द
कमेंट करून सर्वांनी सांगायचे आहेत. हे विरुद्धार्थी शब्द सर्वांनी लक्षात ठेवायचे आहेत. IMP आहेत पेपरच्या दृष्टीने. पुढचा प्रश्न पहा. जो दुसऱ्याचे उपकार मानत नाहीत यासाठी योग्य एकशब्दी शब्द कोणता? कोणता आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, कृतज्ञ. बरोबर उत्तर आहे कृतज्ञ. ज्याला केलेल्या उपकाराची जाणीव नसते किंवा जो उपकार विसरतो त्यालाच कृतज्ञ म्हणतात. आणि कृतज्ञ म्हणजे काय? उपकार मानणारा. अजून उदाहरणे पहा याची. जो सत्य बोलतो तो कोण असतो? सत्यवादी असतो. एक शब्द सांगायचा आहे, विचारलेला आहे. ज्याला जिंकता येत नाही तो कोण? अजिंक्य. जो दूरचे पाहू शकतो तो दूरदर्शी. आणि जो भीती बाळगत नाही तो कसा असतो? निर्भय असतो. जो खूप बोलतो याचं उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. जो खूप बोलतो या शब्दाला एक शब्दी शब्द कोणता आहे? सर्वांनी कमेंट करायचे आहेत पटपट. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? शुद्ध शब्द विचारलेला आहे. इथे बघा सर्वांचा गोंधळ उडतो. शुद्ध शब्द ओळखा. कोणता असेल बर? येत असेल तर सर्वांनी कमेंट करायचे आहेत. उत्तर आहे ऑप्शन ए, दृष्टिकोन. दृष्टिकोन हेच प्रमाण लेखन आहे. इतर सर्व हे पर्याय काय आहेत? चुकीचे आहेत. अजून उदाहरणे पहा याची. उत्कृष्ट हे काय आहेत? बरोबर आहेत आणि हे चुकीचे आहेत. प्रवीण, जिज्ञासा, संकल्पना, स्मरणशक्ती, अभ्यागत, नियंत्रण, प्रोत्साहन. अभ्यागत हा सुद्धा शब्द परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. खालीलपैकी योग्य विरामचिन्हयुक्त वाक्य कोणतं? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. अरे वा, किती सुंदर दृश्य आहे. आता स्पष्टीकरण पहा. अरे वा हा उद्गार असून त्यानंतर काय आलेला आहे? स्वल्पविराम आलेला आहे आणि हे योग्य आहे. म्हणून हे बरोबर ऑप्शन बी. उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी असं हे चिन्ह वापरतात. अजून उदाहरणे पहा. अरे तू इथे कसा आलास? सत्यमेव जयते हे भारताचे ब्रीदवाक्य आहे. राम, श्याम, मोहन आणि सोहन मैदानात खेळत आहेत. आई म्हणाली, अभ्यास कर, परीक्षा जवळ आली आहे. वा, किती सुंदर दृश्य आहे. ही अनेक प्रकारची वाक्य आहेत. विद्यार्थी अभ्यास करतात या वाक्यातील कर्ता कोणता? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, विद्यार्थी. वाक्यात क्रिया करणाऱ्या व्यक्तीला किंवा वस्तूला काय म्हणतात? कर्ता म्हणतात. आता येथे अभ्यास ही क्रिया कोणी केलेली आहे? विद्यार्थी करत आहे. म्हणून येथे विद्यार्थी हा कर्ता आहे. क्रिया करणारा जो असतो तो कोण असतो? कर्ता असतो. नेहमी लक्षात ठेवायचं. मुलगी या शब्दाचे अनेक वचन कोणते? सोपं आहे उत्तर बघा. खूप इझी आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, मुली. इकारात स्त्रीलिंगी शब्दाचे अनेक वचन करताना काय होतं? ई किंवा ई या असा बदल होतो. मुलगी, मुली हे अनेक वचन आहे. उदाहरणार्थ बघा अजून. नदी त्याचं अनेक रूप काय होईल किंवा अनेक वचन काय होईल? नद्या. सखी, सख्या. मुलगी, मुली. वाटी, वाट्या. कळी, कळ्या. आणि चिमणी या शब्दाचं अनेक वचन काय असेल? सर्वांनी कमेंट करायचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब. थँक्यू. कमेंट करून अजून कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही सर्वांनी सांगायचं आहे. धन्यवाद.